झूम कर वाघ बघ तो बघ. कुठे रे? हो तो वाघ बघा वाघ तो गेला दिसला काय? नाही दिसत नाही तेवढा पण वाघ आहे वाघ आहे ना. तो आहे तिथेच आहे. गेला बिबट्याच आहे बहुतेक. गेला वाघ होता. भावाची नक्कीच पडते उडी रे. हे बघा नजारा बघा नजारा. आणि पाणी बघा थोडासा कमी झालाय पण ओके. माझ्यासारखी लोक इथे बसून आंघोळ करू शकतात. आपलं पोवाणी आहे पण तेवढं नाही. मला ह्यांचा धरण बघितला का मला अंगावर काटे उभे राहतात. खूप मोठा धरण आहे. आणि हा प्लॅनिंग असा झाला कारण ऊन होता ना त्याच्यामुळे गरम होत होतं म्हणून मला जाऊया. धबधबा वगैरे तुम्ही जाता ना धबधब्या खाली वगैरे तर ते थोडंसं रिस्की आहे. हे सुरक्षितच्या दृष्टीने हे बघायला गेलात तर खूप चांगलं आहे. इथे तुम्ही ह्या ज्या स्टेअर्स पायऱ्या आहेत त्याच्यावर बसून तुम्ही मस्त आंघोळ करू शकता. खूप मजा येते. कुठून जाऊया? इथून जाऊया. चला आईला पूल भरलाय. अरे पाणी आहे खरोबर. म्हणजे जून महिन्यामध्ये एकदम कटोकट असतो काय धरणाच्या. हॅलो चप्पल हॅलो. हॅलो हे बघा पाणी बघा. बाप रे बाप. ये सावकाश आहे फक्त. परिसर बघा खूप मस्त असा परिसर देखील आहे. आणि पाणी बघा ज्या वेळेला जून जुलैमध्ये केवढा असतं रे पाणी. फुल भरतो. जून जुलैमध्ये पूर्ण भरतं काय? हा एवढा हो. आणि तू पोत कुठपर्यंत जातोस? हा बघा 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 हा पाणी बघा हा इथपर्यंत असतो. झूम कर वाघ बघ तो बघ. कुठे रे? हो तो वाघ बघा वाघ गेला. दिसला काय? नाही दिसत नाही तेवढा पण वाघ आहे वाघ आहे ना. तो आहे तिथेच आहे. गेला बिबट्याच आहे बहुतेक. गेला वाघ होता. आणि सांभाळून या. आणि हा बघा हा जो तुम्हाला कचरा दिसतो ना इथपर्यंत धरणाचं पाणी गेलाय. म्हणजे इथपर्यंत पाणी असतो. त्या दिवशी पाऊस झाला त्यावेळेला पण इथपर्यंत पाणी आलाय. आणि पाणी टंचाई जी आहे ना इथली ती पूर्णपणे दूर झालाय कारण धरण टुमटुम भरला एकदम. आणि हे बघा चला कपडे निघालेत आणि आता पोहायला सुरुवात करूया. मला भीती वाटते यार जाम खोल आहे. गेला तो. बघा इथे आलो आणि हा बघा संकेत. आईला कुठे गेला बघा. बापरे. नाही ना माहिती आहे खोल नाही. हा माहिती आहे तू वरच्यावर आहेस. खूप भयंकर म्हणजे लांब गेलाय तो. साधारण इथून या धक्क्यापासून या बंधाऱ्यापासून जवळजवळ 20 फूट लांब गेलाय. जास्त हे बघा सुरुवात झाली पोहायला. आपण पण जाऊया.
निव्वळ पाणी आहे एकदम गार. बघा आधीच काला आणि तो साबण लावते त्याला वाटतं गोरा होईल, पण असा काय ना, फेसच फक्त पांढरा होणार आहे. हा तसाच्या तसाच राहणार आहे. हा उलटी उडी कसली रे उलटी उडी मारतोय हा. हे घाबरू नको नको घाबरू नको. खोल आहे रे, पण तुला कुठं खाली जायचं. इकडं प्रेक्षक वर्ग आलेला आहे. या लवकर. हा कमिंग ना, या बघ, फक्त फेसच पांढरा दिसतोय आणि उडी मारून बाहेर आला की आपण दाखवू ह्याच्यात किती बदल झालाय तो. मस्त रे बुवा वाटतच बुवा. इकडे बघ. वा कोण आहे ओळखायला. आपण जास्त लांब न जाता इथल्या इथं व्हायचं, इथंच मजा घ्यायची. आपल्याला काय पोहताना येत नाही. पोहताना येतं पण तुमचा धरण खूप मोठा आहे. हे लवकर बाहेर बघू दे किती गोरा झालास. विनाकारण हीच घेणं आपल्याला जमत नाही. आला नाका पाणी गेला. कुठपर्यंत जातोस तू? बघतो जेवढा जमल तेवढा जाणार आहे. पूर्ण धरण क्रॉस ही जातोस का तिकडे पार जातोस? बघूया का किती फूट असेल इथून? ते पाणले नाही घरी विसरला. बघतो जेवढा जमेल तेवढा दाखवतो फक्त. ठीक आहे, जातोयस आता? हो निघालो. ठीक आहे, बाय बाय. ओके. हा बघा संकेत जातोय. खूप म्हणजे पोहण्यामध्ये मास्टर आहे. जा फास्ट जा, चल. वाघ होता बघा. तुम्हाला जर चांगली पोहणी असेल तर तुम्ही असा प्रयत्न करा. विनाकारण अशी रिक्स घेऊ नका. हा पोहण्यामध्ये एकदम पटाईत असल्यामुळे हा जातोय तिकडे. झाड दिसतंय त्याच्या पाठचं झाड. अरे आंब्याचं झाड दिसतंय तो. त्या मागचं झाड बघ तिथं होता, झाडावर चढला. अरे खोटा वाटतं तुला, जाऊन बघ. हा बघ चालल्या बघायला बघून जा. त्याला घेऊनच येईल वाटतं मला आता. बांधून घेऊन येईल वाघाला दादा. बघा हे बघा, हा धरण बघा कुठे आहे. हा धरण इथे आणि हा गेला बघा कुठे. एकटेच काय करणार तिथं, धबधब्यावर बसशील. काय झालं तो टाकायला चांगलं आता. तिकडे पाणी किती खोल असेल? तिकडे पण त्या नदीला हा ना असेल दोघं. त्या पहलाय मधून त्याला ना, हा त्याला पण तेवढाच असेल अंदाज. फक्त तिकडे पुढं जास्त नसेल. हा संकेत जातो पूर्ण तिथे. मग असे 4 मारतो तो. किती? 4-5. बापरे. मागे संकेत पोचलाय तिकडे पाठीमागे. कुठे गेला? अरे गेला कुठे? हो बघा, डोकाच दिसते त्याचा फक्त. तो बघा तिकडे पोचलाय. हे बघा, आपण जेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतोय तेवढा बघूया दिसतोय का. खूप लांब गेलाय तो. हा बघा, सोपी गोष्ट नाही आहे. कारण इथे जो मध्ये जो तुम्हाला बघायला मिळतो ना, साधारण 20-25 फूट खोल असेल हा धरण, जास्त. ओके. आणि परत हा जो लांब जो गेलाय संकेत, जवळजवळ 100 मीटर लांब गेला इथून. हे बघा किती मोठा धरण आहे. कुठे गेला? बघा संकेत तिथूनच परत रिटर्न येतोय जाऊन. अरे भावेश गेला कुठे? हा गायब झाला इथून. ओहो, तो बघा कुठे बाहेर पडला जाऊन. तिथले स्थानिक आहेत त्याच्यामुळे पोहाणीमध्ये ते खरोखर एक्सपर्ट आहेत. आपण इथेच सांडपून आवरावं, कारण आपल्याला जाता येणार नाही तिकडे. कारण आपल्याला पोहाणी थोडीफार आहे, एवढी पण नाही.
जमलात काय हा नको बाबा नको जा परत. तुम्ही जर इकडे येताय ना तर अजिबात अशी रिक्स घेऊ नका, कारण तो पोहायला एकदम चपल आहे, त्याच्यामुळे तो तिथपर्यंत पोहोचलाय. तुम्ही अशी रिक्स अजिबात घेऊ नका, इथल्या इथंच पोहा आणि आनंद घ्या. इथे एकदा गेलात ना तर विसर्जन समजा. रिवायचा ऑप्शन नाही आपल्या इथं. काय बाबां शेठ, तुम्हाला कसं वाटतंय एवढा तुम्ही वाटतंय का? चांगला वाटतंय. एवढा जाऊन आलात तुम्ही. तुझा पण अर्थ तोंड घेणार त्याच्यात. हा आता विचार झाला काय विचारायचं ते. संख्या तुम्ही आता इथून एवढ्या लांबून जाऊन तर आलेत, कुठल्या देशात गेले होते काय समजही नाही, पण एकदम गोरे बिरे होऊन आले एकदम. काय कुठली लिस्टिप लावले ना काय समजा. साबण नाही लावला. कसा वाटला तुला गेला तिकडे? तर काय नाही वाटला. काय नाही वाटलं. कोण होता, कोण दिसला काय तिकडे? वाघ बघायला गेलेला. वाघ दिसला. वाघ मग घेऊन आले होते त्याला. बांधून घेऊन या सांगितली होती. दोरी इथं राहिली. शे पाठ लावला. ही नाडी बांधायची ना पॅन्टची नाडी करून ओढत आणायची त्याला. काय माहितीये, इथे आपल्याकडे ऑप्शन बघायला गेलात तर स्विमिंग पूल वगैरे आहेत, पण ही मजा तुम्हाला त्या स्विमिंग पूल मध्ये मिळणार नाही, कारण वाहतं पाणी आहे आणि नॅचरल आहे. तुम्ही तिथे जाताय तर क्लोरीनचं पाणी असतं, ज्याच्यामुळे स्किन पण खराब होते आणि काळसरपणा येतो. काळा झाला. आपण काय काळा होण्याचा प्रश्नच नाही. काळा कुठे झाला? ऑलरेडी काळा होता, त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा काय काळा होऊ शकत नाही. हे बघ, इकडचा कलर वेगळा आणि यो कलर वेगळा. हा स्विमिंग पूलचा कलर आहे. हा स्विमिंग पूलचा. हातात बुडवलंच फक्त. स्वेटर घालून पोहत होता. या मस्त गार वाटते आणि संध्याकाळी चिंबोऱ्यानं जायचं प्लॅनिंग आहे. ह्याच नदीला जायचं ना. मस्त गार वाटतं रे. मध्ये गरम पाणी आहे. संकेत मुतला तिकडे जाऊन. कुठे आता खाली जातोय काय रे? सर्वात विषय मोठा तो आहे. या कोण था यो? किती खाऊन गेलाय तो माझ्या. अरे तो आजवर विडाकला बाबांनी रे पुढ्यात चांगली. अरे मला काढवलं मला वाटलं असेल पण कोणतरी होता. बरोबर आली का? अरे बंद कर. मी कुठेच टाकतोय जवळ. त्याला पण घे. ह्याला पण टाकायची काय? पोरीला टाक. जास्त खोल नाही. वरणात मारे पाण्यात आमरे. उलटी उड्या पाण्यामध्ये जात. आता थोडासा होल्ड करतात, बघूया किती वेळ थांबतात पाण्यामध्ये. काउंट करू. हा घे. 5 मिनिटं. इथं 1 नि 2 मिनिटं राहू शकत, 5 मिनिटं. चला काउंट करू काय? हा घ्या. 17 सेकंद झालेत आतापर्यंत. आता पुढे आपण थांबा. 20. हा जा खाली. हा ठीक आहे थांबा. 1 2 3. मोबाईल मध्ये बरोबर 30 सेकंद झालेत. आता बघूया 30 सेकंडच्या वरती किती सेकंद हे पाण्यामध्ये थांबतात. भावाच्या वरती अर्धा डोका वर काढलाय. भावेश पण आलाय वरती. संकेत बघूया किती वेळ थांबतोय. वरती आला रे पाण्यासोबत. हा मग किती वरती आला पाण्यासोबत. अरे तुम्ही इथल्या इथंच होतं. मी उगाच खाली गेलो. खाली गेलो तेव्हा नाकात पाणी गेलं माझ्या.
म्हणजे आईला उंगल्या करते खाली मोठ्याला मोठाला साला हा पायी पकडून बसला खाली पायी पकडून बसलं हे बघा. आता आपण इथे जाऊया. धबधब्याचा जो कसं आहे धबधब्यासाठी एकदा पाऊस चालू झाला ना की लोक डोंगरातून येणारा पाणी असतो त्याच्या खाली भिजण्याचा आनंद घेत असतात. आपण आता इथे बघा इथे पायऱ्यांवरून जो धरणा हे बघा अशी आंघोळ करते इकडे. केसाला पण साबण लावून टाकला केसावर धुवून टाकला तरी. आणि आपण आहे ना आता त्या धबधब्याचा आनंद अजून काय धबधबे झालेच चालू पण आपल्याला जाता येत नाही. इथे काय धबधबे तसे नाही आहेत तर तो आनंद आता इथे घेऊया आपण. इथे जो पाणी वाहतोय ना जे पायऱ्यांवरून तिथे आपण जाऊन आनंद घेऊया. या बघा कसा घसऱ्यात घसर वा खूप मजा येते. आल्यासारखा फायदा झाला आता वाटतोय आता कारण खूप गरम होत होतं आणि जो पावसाळ्यात जो आनंद घेता येतो तो आनंद आपल्याला मे महिन्यामध्ये घेता येतोय. बघा माझ्या मागे सगळे दिसतोय काय दिसतोय. अरे इथं एक कान कुठं आहे? एक कान अरे कुठं आहे? कान गेला काय? इथं कान गायब झाला. तुझा कान सांग ना. याला अंघोळ घालण्याचं काम चाललंय. इकडे आहे ना या इकडे पोरी आहेत छोट्या आणि हा पाणी जातोय तर तो पाणी इथे पूर्णपणे थांबवलाय आणि आता खरी मजा बघूया. हे सोड संकेत बाजूला बाजूला एकदा तुझा 1 2 1 2 3 आणि हा बघा मला लागतं भाऊ पाणी. पाण्याला फोर्स नाही जास्त. खाली बस ते मुली आता आपण चालल्यात घरी आणि आता आपण देखील रजा घेतोय. येऊ आपण परत एकदा ह्याच धरणावरती पोहण्यासाठी. आज खूप एन्जॉय केला खूप मजा गेली. उन्हामध्ये आलो होतो दुपारच्या वेळेत आणि आता संध्याकाळचे 5:30 होत आहेत. निघतो आपण घरी जाण्यासाठी. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि इकडे जर धरणावरती पोहायला आलात तर एवढी काळजी घ्या की आतमध्ये जाऊ नका जास्त. इथेच काय असेल ते इथेच मजा घ्या. जीवन आहे जीवन एकदाच मिळतं आणि एकदाच मिळतं. याला मला वाटतं डबल मिळणार आहे म्हणून बोलतोय. तर आपल्या जीवाची काळजी घ्या आणि पोहा. आपण आता भेटू परत एकदा एखादा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत चला टाटा बाय बाय. काळजी घ्या. चला बाय बाय.